नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मसाले भात. आणि आपण सगळं चिरून घेतलं आहे. पातेलं गरम करून त्याच्यामध्ये तेल टाकून कांदा आपण असा लाल करून घेऊया. आमची बदलापूरची बाई आले, तिने हे बनवायला लावलं आहे. आपण बघू शकता. ती स्वयंपाक अतिशय सुंदर असा बनवते आणि खूप छान चवीला असतो. आपला कांदा आता तेलामध्ये असा लाल व्हायला लागलाय, बघू शकता तुम्ही. परतून घ्यायला लावलाय तो. तो लाल होईपर्यंत आता आपण त्याच्यामध्ये या सगळ्या भाज्या आपण चिरून घेतलेल्या आहेत. टोमॅटो, मिरची, या भाज्या सगळ्या आपण धुवून ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये. इकडं सगळं साहित्य काढलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मिरची आणि टोमॅटो टाकूयात आपण. आणि ते असं परतून घेऊयात. त्याच्यामध्ये आता कढीपत्ता टाकला आहे. आणि ते पण आपण चांगलं असं ढवळून घेऊयात. त्याच्यामध्ये आता अद्रकची पेस्ट टाकले आणि ते आपण असं परतून घेऊयात. आणि ते चांगलं शिजल्यावरच त्याच्यामध्ये आपण दुसरं साहित्य टाकणार आहोत. ही आता वेलची टाकले. छान असा सुगंध सुटलाय त्याला. हे आता हा खडा मसाला टाकायला लावलाय तिने. अतिशय सुंदर असा स्वयंपाक करते ती आणि खूप छान लागतो. इकडे आल्यावर नेहमी ती बनवत असते. ही दालचिनी टाकायला लावले तोडून. एक एक करून सगळे आपण जिन्नस त्या पातेल्यामध्ये टाकायला लावलेत, जेणेकरून आपल्याला त्या भाताला चांगली चव येईल. आणि तेलामध्ये चांगले ते असे शिजलेत, बघू शकता तुम्ही. टोमॅटो पण शिजले. टोमॅटो आपण जेव्हा या भातासाठी बनवतो तेव्हा ते उभे चिरायचे आहेत, एकदम बारीक त्याचं करायचे नाही. आता तेजपत्ता टाकलेला आहे. हे असं आपण आता ढवळून घेऊ. मी फक्त व्हिडिओ काढते, सगळं तर बाईनेच केलं आहे. परत थोडासा तेजपत्ता टाकला आहे. तिला वाटलं असेल कमी पडला आहे, तेव्हा तिने परत टाकून दिला आहे. आता अशामुळे एकदम कांदाही चांगला शिजला आणि त्या टाकलेले जिन्नस पण चांगले शिजले. ते सगळे तेलामध्ये शिजून घ्यायचे. परत ते आता आपण हा मसाला टाकायला लावला आहे त्याच्यामध्ये. तो पण तेलामध्येच टाकायचा आहे. आपल्या चवीप्रमाणे आपल्याला जेवढं तिखट हवं आहे तशाप्रमाणे तो आपण मसाला टाकूयात. हा आता दुसरा मसाला टाकायला लावला आहे तिने. पुलाव साठी मिळणारा तो मसाला आहे. आणि हे आता परत तिने सगळं एकजीव करून घ्यायला लावलं आहे. चांगलं तेलात शिजवून घेतलं आहे तिने, बघू शकता. इकडं भाज्या धुवून घेतल्यात. आता तिने भाज्या टाकायला लावल्यात त्याच्यामध्ये गाजर, फ्लावर, बटाटा, मटार हे आहे, बघू शकता. आणि दिसायला पण किती छान दिसतं ते.
ते आता आपण परतून घेऊयात परत. अशा प्रकारे तिने परतायला लावले ते, कारण का त्या भाज्या पण एकदम चांगल्या मिक्स झाल्या पाहिजे त्याच्यामध्ये. सगळे सारखे असे व्हायला पाहिजे. उरलेल्या भाज्या त्या आता परत टाकून घेतल्यात, कारण का त्या पाण्यामध्ये टाकून ठेवलेल्या होत्या. बघू शकता तुम्ही. बायला घाम फुटलाय स्वयंपाक करता करता. हां, तिने आता त्याच्यावर आपण आता असं झाकण ठेवूयात, जेणेकरून त्या भाज्या आपल्या वाफेवर शिजून होतील. इकडे तांदूळ घेतलेले आहेत, हे घरचे तांदूळ आहेत. बाय धुवून आणते तांदूळ, हे धुवून आणलेत. आता आपण त्याच्यामध्ये ते तांदूळ टाकणार आहोत. आधी त्या भाज्या टाकलेल्या वाफेवर शिजलेल्या त्या परतून घ्यायला लावल्यात. तर चांगल्या एकदम परतून त्याच्यामध्ये आपण हे आता तांदूळ टाकणार आहोत, आणि तांदूळ पण त्याच्यामध्ये आपण असे परतून घेणार आहोत, जेणेकरून भाजी एक जागेवर नाही आणि चांगले मिक्स झालं पाहिजे ते. तुम्ही पाहू शकता किती छान कलरही आलाय त्याला. टोमॅटो, मिरची, गाजर, फ्लावर ह्या सगळे एकदम छान दिसतात. इकडं आपलं गरम केलेलं पाणी आहे, ते आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तांदूळ ते पातेल्यामध्ये होते म्हणून पातेलं धुवून आपण ते तांदूळ परत ह्या पातेल्यामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून ते तांदूळ थोडे पातेल्यात राहू नये त्याच्यासाठी. पातेल्यात सगळे तांदूळ चांगले करून आपण आता ते याच्यामध्ये टाकू. अंदाजाप्रमाणे पाणी टाकू शकता. तांदूळ हे आपल्या अंदाजाप्रमाणेच असतात. किती जणांसाठी बनवायचा आहे तो पुलाव भात. हे आता तिने परत ढवळायला लावलं आहे, जेणेकरून ते सगळं मिक्स झालं पाहिजे. तिच्या अंदाजाप्रमाणे तिने पाणी टाकायला लावलं आहे त्याच्यात. पुलाव भात हा खूप छान लागतो, कारण का जेवढ्या जास्त भाज्या तेवढ्या तो पुलाव भात जास्त छान लागतो. बघू शकता कसं कलर आलाय त्याला. त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात. आपला भात तयार आहे. आपला भात आता तयार आहे. आणि हा पुलाव भाताचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि असेच नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा.